धम्मपद दंडवग्गो संतती महामात्याची कथा. संतती महामात्याची कथा. नेहमी शांत व संयमी राहावे. स्थळ जेतवन श्रावस्ती. अलंकतो चेपी समं चरेयं संतो दंतो नियतो ब्रह्मचारी सब्बेषु भूतेषु निधायं दंड सो ब्राह्मणो सो समनो स भिक्खू. अर्थ, अलंकाराने युक्त असून देखील जो शांत शांत संयमी व ब्रह्मचारी सर्व प्राणी मात्रांवर दया करणारा आहे, जो समतेचे आचरण करतो तोच खरा ब्राह्मण, श्रमण व तोच खरा भिक्षू. जो समतेचे आचरण करतो तोच खरा ब्राह्मण, श्रमण व तोच खरा भिक्षू. ब्राह्मण हे पद आहे, अवस्था आहे. गाथा कथा अशी आहे. कोसल राजा प्रसेनजीत यांच्याकडे संतती महामात्य नावाचा मंत्री होता. एकदा कोसल राज्याच्या सीमेवर बंड झाले असता ते बंड शमविण्यासाठी राजाने संतती महामात्याला तेथे पाठविले. ते बंड त्याने अत्यंत कौशल्यपणे हाताळून बंडखोरांना शांत करून परत आले. श्रावस्ती येथे आल्यावर राजाने प्रसन्न होऊन त्याचा मान सन्मान केला आणि त्याला बक्षीस म्हणून राज्यातील सर्व प्रकारचे वैभव 7 दिवस भोगण्याची संमती दिली. त्याचबरोबर नृत्यकलेत पारंगत असलेली एक नर्तकीसुद्धा मनोरंजन करण्यासाठी देण्यात आली. त्याने 7 दिवस मदिरा पिऊन मदमस्त होऊन नर्तकीचे नृत्य पाहणे, खाणे पिणे यामध्ये 7 दिवस आनंदाने घालविले. 7व्या दिवशी तो सुवर्णालंकारांनी आभूषित होऊन एका सजविलेल्या हत्तीवर स्वार होऊन नदी किनारी स्नान घाटाकडे जात असताना भगवंत भिक्षाटनास येताना नगरद्वाराजवळ त्याला दिसले. तेव्हा महामात्य याने हत्तीवर बसूनच तथागतांना वाकून वंदन केले. त्याला पाहून भगवंतांनी सुद्धा स्मित हास्य करून उत्तर दिले. त्यांच्या सोबत असणाऱ्या भंते आनंदाने त्यांनी केलेल्या स्मित हास्याचे कारण विचारले. तेव्हा तथागत म्हणाले की, आनंद, महामात्य संततीला पहा. या सर्व प्रकारच्या अलंकाराने आभूषित होऊन आजच माझ्याकडे तो आश्रयासाठी येईल आणि मी उपदेश केलेल्या एकाच गाथेच्या श्रवणाने त्याला अर्हत पद प्राप्त होईल. संतती महामात्याने संपूर्ण दिवस स्नानादी कार्यात, खाण्यापिण्यात व मोज मस्तीत घालविला. संध्याकाळी मदिरा पिण्यासाठी मदिरालयात गेला. तेथे रंगमंचावर नृत्यासाठी बोलविण्यात आले. मदिरा प्राशनाने धुंद होऊन नृत्य पाहून कर्मणुकीत मग्न झाला. 7 दिवसापासून सतत नाचत असल्या कारणाने नर्तकी अशक्त झाली होती. तिच्या पोटात भयंकर वेदना सुरू झाल्या, परंतु नृत्य सुरूच असल्याने ती खाली कोसळून पडली व बेशुद्ध होऊन लगेच मरण पावली. ते पाहून महामात्याला अतिशय दुःख झाले. त्याची नशा एकदम उतरली
व तो शोकमग्न झाला. आता माझे दुःख तथागतच दूर करतील असे त्याला वाटले. महामात्य संतती सायंकाळी तथागताकडे गेला व वंदन करून म्हणाला, भगवान, मी नर्तकीच्या मृत्यूने शोकाकुल झालो आहे. मृत्यूचे दुःख आवरणासे झाले आहे. मला झालेल्या दुःखातून आपणच शांत करू शकता. त्यावर भगवंत त्याला म्हणाले, संतती, तू योग्य ठिकाणी आला आहेस. आता तुला काळजी करण्याचे कारण नाही. तू जे कृत्य केलेस ते सोडून दे. भविष्यात अशा कृत्याला थारा देऊ नकोस आणि वर्तमानात देखील अशा कृत्यात चिकटून राहू नकोस. तथागतांचा हा उपदेश ऐकून त्याला काही दिवसातच अर्हत पद प्राप्त झाले. हे सर्व संततीला समजावून सांगत असताना भगवंतांनी वरील गाथा म्हटली. तात्पर्य: व्यक्तीने आपल्याला पश्चाताप करावा लागेल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करू नये. दुःख व शोक यापासून दूर राहण्यासाठी नेहमी चांगलीच कृत्य करावी. अशा प्रकारे यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ज्यापासून हानी होते ते काय तिकडं कायले वळायचं. नशा झाला, जुवा झाला, ज्यापासून जुव्यामध्ये पैसे हारतात काही जण जिंकतात, हारतात, जुवा आहे तो. मग त्यावर दुःखही होते नंतर. काही जण तर मग एक जण पाहिला होता मी, त्यानं बिचारानं 8 एकर वावर गमावलं वरली मटक्यात. एवढं लत त्याला. मग असे 2-2 एकर 1-1 एकर असं विकत गेला. मग शेवटी 2 एकर वाचला म्हणे. ते आता म्हणे बहिणीकडे देऊन दिलं म्हणे. मला एक पोरगा आहे म्हणे, पत्नी काही नव्हती, तर पोरासाठी म्हणे देऊन दिलं म्हणे. मग आता बिचारा हॉटेलात काम करतो. रिअल घटना आहे एका ठिकाणची. तर असं म्हणून ज्याच्यापासून दुःख होईन शोक होईन यापासून दूर राहा म्हणते भगवंत. तर इथेच थांबतो. साधू साधू साधू.